पुणे पोलिसांनी आता गौतमी पाटीलला नोटीस पाठवली। पुण्यामध्ये 30 सप्टेंबरला गौतमीच्या कारचा अपघात झाला। वडगाव पुलाजवळ गौतमीच्या कारने एका रिक्षाला जोराची धडक दिली। अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। गौतमीच्या टीमने अपघाताची कोणतीही दखल घेतली नाही। जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांचा आरोप आहे आणि त्यानंतर आता गौतमी पाटीलला नोटीस पाठवण्यात आली आहे। गौतमी पाटीलला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं नाहीये। ती वेगवेगळ्या ठिकाणी तिचे शो करते आहे, नाचतीये, बागडती आहे, पैसे कमवतीये। मात्र हे जे गरीब कुटुंब आहे त्यांची ही मुलगी आहे आणि त्यांचं रिक्षावरती पोट आहे। आज दिनानाथमध्ये ते ऍडमिट आहेत। दिवसाला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च असताना ही गौतमी पाटील नावाची निर्लज्ज बाई आज शो करत दिवसाला 10-10 लाख रुपये कमवते। मात्र या कुटुंबाच्या संवेदना जाणून घेण्यासाठी सुद्धा तिला वेळ नाहीये आणि पोलिसांना सुद्धा त्यासाठी वेळ नाहीये। त्यासाठीच आम्ही सनदशील मार्गाने आज या पोलीस स्टेशनच्या बाहेर इथे बसलेलो आहोत, जोपर्यंत गौतमी पाटीलला इथं हजर करत नाहीत। आणि दुसरा अजून एक आमचा पॉइंट असा आहे की अपघात स्थळावरून ज्या क्रेनने ती गाडी नेली तो क्रेनचा चालक मालक जो कोणी आहे तो जोपर्यंत या स्टेशनला आणत नाही तोपर्यंत आम्ही हे पोलीस स्टेशन सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।